मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि हाणामारी। एकेकाला घरात घुसून मारून टाकीन नारायण राणेंची पोलिसांसमोरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना धमकी, तर मारतो म्हणणारेच शिवद्रोही मस्तवाल झालेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राजकोटवर राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्कीत पोलीसही जखमी। कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये राजकोट किल्ल्याचीही नासधूस, भिंतीवरील चिरे पडले। शिवरायांच्या पुतळा अपघात प्रकरणी महाविकास आघाडीचा एल्गार। रविवारी गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन। शिवरायांचा पुतळा कोसळणं ही कमीपणाचीच गोष्ट, मात्र कुणीही राजकारण करू नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीनं भ्रष्टाचाराचा कळस गाठला, महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार, उद्धव ठाकरेंचा आरोप। कोसळलेल्या पुतळ्यावरून कुणीही राजकारण करू नये, राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून जरांगेंची प्रतिक्रिया। तर 1 सप्टेंबरला पुतळा अपघाताची पाहणी करण्यासाठी जरांगेही राजकोट किल्ल्यावर जाणार। अवघ्या काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेले मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी। रंगरंगोटीसाठी कागदोपत्री निविदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचा माझाकडून पर्दाफाश। नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनाबाबत सक्रिय राहावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह। भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष। लाडकी बहीण योजना थांबवायला हवी का? पुण्यामधील जमीन मोबदला प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा लाडकी बहिणीचा उल्लेख, नवप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। कोलकाता बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी भाजपकडून आज 12 तासांचा बंगाल बंद, भाजप नेत्यांच्या गाडीवर गोळीबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।